नमस्कार, मी गिरीश. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची प्रतिकृती. आज आपण संत ज्ञानेश्वर महाराज यांना पालखीला कसे जायचे त्यासाठी माहिती घेणार आहोत. पाऊस असल्या कारणामुळे तुम्ही शक्यतो मेट्रोचा वापर करावा. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर पोचाल आणि शक्यतो मंडई या ठिकाणी तुम्ही उतरावेत. हे पुणे स्टेशन आहे. आता आपण आलो आहोत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका दर्शन घेण्यासाठी. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानीपेठ येथे मुक्काम करते, पुणे येथील. तसेच संत तुकाराम महाराज यांची पालखी नानापेठ या ठिकाणी मुक्कामास थांबते. वारकरी संप्रदाय हे पालखीचे दर्शन निवडुंग विठोबा देवस्थान पुणे येथे आहे. हे पालखी संत तुकाराम महाराजांची. विठ्ठल दर्शन पांडुरंग. आता आपण दिवेघाट येथे आलेलो आहोत. दिवेघाटातील दर्शन. विठ्ठल पार्क विजय अवराव कोल्हापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे राबवण्यात येतं. मस्तानी तलाव. रात्रीचे आता 1:30 वाजलेले आहेत. या ठिकाणी आपण आता पालखी मुक्कामासाठी थांबणार आहे सासवड येथे. तुम्ही बघू शकता पूर्ण असा जनसमुदाय. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात दुमडून जातो. तर सासवड येथे मुक्काम आहे. रात्रीचे 2 वाजले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी. वारकरी समुदाय, टाळ मृदुंगान जयघोष. लहान चिमुकली मुले पांडुरंगाच्या अवतारामध्ये पायवारी भावासोबत. विठ्ठल रुक्माई. अशाच प्रकारचे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही पायवारी केली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा केले आहेत. सासवड येथील शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी पालखी मुक्कामास थांबते. यापुढे पालखी जेजुरी या ठिकाणी प्रस्थान करते. धन्यवाद.